देशाचे पंतप्रधान देव आहेत ना, विष्णूचे अवतार आहेत ना, मग सुद्धा सोडलं पाहिजे या देवानं ट्रम्पवर. काही बोलतात हे लोक, चंद्रशेखर बावनकुळे. हे दुसरं तुम्ही नाव घेतलं ते ध्यान रत्नागिरीचं कोणते? हा ठीक आहे, सत्तेवरती बसलेत त्याच्यामुळे भोंगे सुटले आहेत. बोला. राऊसाहेब, एक दुसरा विषय आहे की मुखपत्र सामनात आज भाजपच्या हिंदुत्वावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विषय आहे की आशिष शेलार आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी ते आता एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे सामनाने असं म्हटलं की राष्ट्रभक्तीचं ढोंग हे केलं जातं आहे आणि शेलार आणि नकवी आता हे हातात हात घालून काम करणार. आता असं आहे की जागतिक क्रिकेटचा उद्धार आता भारतालाच करावा लागतोय. नीतीने ती जबाबदारी भारतावर सोपवली आहे. एका बाजूला कोणते जय शहा, ज्याने 100 सेंचुऱ्या मारल्या, ज्याने गावस्कर सचिन तेंडुलकरचं कोचिंग केलं, ज्याने 100-150 विकेट्स घेतले, ज्याने 100-200 कॅचेस पकडल्या, झेल पकडले, असे महान जय शहा भारतीय क्रिकेटचे सूत्रधार आहेत. दुबईला बसतात ते, भारतात नाही बसत, दुबईला बसतात. दुबईला इस्लामी राष्ट्रात बसतात. दुसरं म्हणजे आता हे काल आम्ही पाहिलं, ते काय आम्ही का स्वतःहून दिलेली बातमी नाहीये ती, की पाकिस्तानचे एक क्रिकेटपटू मोहसिन नकवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री म्हणजे हातात हात घालून काम करणार आहेत. हे जर दुसरं कोणी असतं तर हिंदुत्व, राष्ट्रवाद धोक्यात आला असता आणि भारतीय जनता पक्षाने छाती बडवली असते. तर कोणी शिवसेनेचा असता किंवा काँग्रेसचा असता या मंत्र्यांच्या जागी महाराष्ट्राच्या, तर अक्षरशः गोंधळ घातला असता. पण आता भारताच्या क्रिकेटच्या उद्धारासाठी महाराष्ट्रातले भाजपचे एक मंत्री पाकिस्तानचे क्रिकेटपटू ते त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले, त्यांच्या हाताखाली काम करणार. आणि अशा तऱ्हेने पाकिस्तान आणि महाराष्ट्राचे मंत्री भाजपचे म्हणजे भारतीय जनता पक्षच हे हातात हात घालून गुण्या गोविंदानं नांदणार आणि लोकांनी इथे मारामाऱ्या करायच्या, मशिदी झाकून ठेवायच्या, मटणांची मुसलमानांची वेगळी दुकानं करायला लावायची, लोकांना मूर्ख बनवायचे धंदे जरा बंद करा. पण राऊसाहेब, भारत पाकिस्तान दुसरं कोणी असतं तर राजीनामा द्यायला लावला असता. महाराष्ट्रातून किंवा देशातून दुसरा कोणी एखादा सदस्य त्या मोहसिन नकवीच्या हाताखाली काम करणारा असता सदस्य, तर त्यांनी राजीनामा द्यायला लावला असता. त्या समितीवरती राजीव शुक्ला सुद्धा आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि जर कोणी भाजपचा नसता तर राजीव शुक्ला राजीनामा दो, आप पाकिस्तान के साथ क्या कर रहे हो असा प्रश्न